Hello friends, in the last video we learned that Sophie had made various attempts to enter the winter islands, but all his efforts became futile. We will continue these lessons from the next paragraph. Sophie walked eastward through a street damaged by improvements. He hurled the umbrella angrily into an excavation. He muttered against the men who wear helmets and carry clubs because he wanted to fall into their clutches. They seemed to regard him as a king who could do nothing wrong. सोपी वॉक ईस्टवर्ड. तर सोपी हा पूर्वेच्या दिशेने निघाला थ्रू अ स्ट्रीट, अशा एका रस्त्यामधून डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स, की तो रस्ता पूर्णपणे खराब झाला होता. अँड ही हर्ल द अम्ब्रेला, त्याने जी अम्ब्रेला होती ती फेकून दिली रागाने इंटू अॅन एक्सकवेशन्स, की एका खड्ड्यामध्ये. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन, आणि जी माणसं होती त्या माणसांबद्दल तो काहीतरी पुटपुटला. हू विअर हेल्मेट, की ज्या माणसांनी हेल्मेट्स घातलं होतं, अँड कॅरी क्लब्स, की त्यांच्या हातामध्ये दंडुके होते. मग ही इज टॉकिंग अबाउट पोलीस, की तो पोलिसांबद्दल बोलत होता, किंवा ही इज टॉकिंग अबाउट कॉप्स बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस, की त्याला त्यांच्या तावडीमध्ये सापडायचं होतं. क्लचेस म्हणजे स्वाधीन होणे. दे सीम टू रिगार्ड हिम, परंतु ते सोफीला अशा प्रकारे म्हणत होते ॲज अ किंग, की एखादा राजाप्रमाणे, हू कुड डू नथिंग रॉंग, की ज्याने काहीच वाईट केलेलं नाही. ॲट लेंथ सोफी रीच वन ऑफ द अव्हेन्यूज टू द ईस्ट, आणि सोफी पूर्वेच्या एका अव्हेन्यूच्या त्या ठिकाणी पोचला काही वेळानंतर. ॲट लेंथ वेअर द ग्लिटर अँड द टर्मॉईल वॉज बट फेंट, की त्या ठिकाणी झगमगाट, ग्लिटर म्हणजे झगमगाट आणि टर्मॉईल म्हणजेच काय, शांतता, की त्या ठिकाणचं वातावरण हे शांत होतं. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड द मॅडिसन स्क्वेअर, आणि तो मॅडिसन स्क्वेअरच्या दिशेने आला. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाईव्स इवन वेन द होम इज अ पार्क बेंच, आणि त्या ठिकाणी मॅडिसन स्क्वेअरच्या ठिकाणी एका पार्कच्या बेंचच्या ठिकाणी तो त्याचं घर आहे असं मानत होता. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर, की अशा या शांत ठिकाणी सोफी केम टू अ स्टँड स्टिल, की सोफी हा शांतपणे उभा राहिला. हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च, की त्या ठिकाणी एक जुना चर्च होता. क्वेंट विलक्षण होता. रॅम्बलिंग स्प्रेडिंग अवाढव्य किंवा मोठ्या भव्य असं होतं. अँड गॅबल, आणि निमूळ त्या कलरचं होता. गॅबल मीन कन्स्ट्रक्टेड विथ गेबल्स. थ्रू वन वायलेट स्टेन विंडो, एका वायलेट स्टेन विंडोमधून अ सॉफ्ट लाईट ग्लो, एक सॉफ्ट लाईट चमकत होती. वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लोटर ओव्हर द की, की त्या ठिकाणी ऑर्गॅनिस्ट एक वादक काहीतरी वाजवत होता. मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सॅबथ अँथन, की सॅबथ सणाच्या निमित्ताने तो काहीतरी रियाज करत होता, किंवा ही वॉज मेकिंग प्रॅक्टिस ऑफ हिज सॉन्ग, ही आपल्या सॉन्गची प्रॅक्टिस करत होता. फॉर द फेस्टिवल ऑफ साबथ, फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोफीज इयर स्वीट म्युझिक, आणि सोफीने ते स्वीट म्युझिक ऐकलं. दॅट कॉट अँड हेल हिम ट्रान्सफिक्स अगेन्स्ट द कॉन्व्हल्शन ऑफ द आयरन फेन्स, की आयरन फेन्सच्या ठिकाणी कॉन्व्हल्शन म्हणजे कॉइल्स किंवा ट्विस्टेड आयरन फेन्स होतं, त्या ठिकाणी तो स्थिर उभा होता. द मून वॉज अबो, त्याच्या डोक्यावरती चंद्र होता. फुल अँड रॅडियंट, पूर्ण होता आणि चमकत होता. रॅडियंट म्हणजे चमकणे. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू, आणि त्या रस्त्यावरती गाड्या आणि पायी चालणाऱ्या व्यक्तींची संख्या थोडीच होती. स्पॅरोज ट्विटर स्लेपिली इन द इव्ज, की स्पॅरोजचा किलबिलाट त्या बिल्डिंगच्या वरच्या भागावरती चालू होता. वाईल द सीन माईट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड, आणि अशा प्रकारचं ते दृश्य एका कंट्री चर्चयार्डचं होतं. अँड द अँथम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोफी टू द आयर्न फेन्स, आणि ऑर्गॅनिस्टचं ते वाद्य वाजवणं आणि गाणं म्हणणं किंवा प्रार्थना म्हणणं, या सर्व गोष्टीमुळे सोफी एका जागी स्थिर झाला. ही हॅड नोन इट वेल इन द डेज, की सोफीला ही प्रार्थना या दिवसापासून माहिती होती. वेन हिज लाईफ कंटेंड सच थिंग, की त्याच्या जीवनामध्ये त्याची मदर आई होती.
त्याच्या जीवनामध्ये गुलाबाची फुलं होती, त्याच्या जीवनामध्ये त्याची महत्त्वाकांक्षा होती आणि मित्र होते. अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. इमॅक्युलेट म्हणजे परफेक्टली क्लीन, त्याचं जीवन हे परफेक्टली होतं, परफेक्टली क्लीन थॉट होते आणि कॉलर्स. The conjunctions of Sophie's receptive state of minds and the influences about the church, whole church, brought a sudden and wonderful change in his soul. की सोफीची ती प्रार्थना ऐकून सोफीच्या मनावरती प्रभाव झाला आणि त्याच्यामध्ये अचानकपणे किंवा जो वंडरफुल चेंज त्याच्या मनामध्ये झाला. ही viewed with rising horror the pit into which he had tumbled, the degraded days, unworthy desire, dead hopes, wrecked faculties and base motives that made up his existence. त्याचं सध्याचं जे अस्तित्व होतं त्या अस्तित्वामध्ये ही हॅड टंबल्ड. द डिग्रेडेड डेज की जे गेलेले दिवस होते, अनवर्दी डिझायर ज्या की ज्याचं काही मूल्य नाही अशा इच्छा होत्या, डेड होप्स निराशाहीन आकांक्षा होत्या, रेकेड फॅकल्टीज आणि बेस्ट मोटिव्स आहे अशा प्रकारचं त्याचं अस्तित्व बनलेलं होतं. अँड ऑल्सो इन अ मुमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मूड. आणि त्याच्या प्रकारे अशा प्रकारे त्याचं हार्ट जे आहे त्यांनी अशा प्रकारे रिस्पॉन्ड केला की अशा एका स्ट्रेंज मूडला. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूव्ड हिम टू बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट. आणि त्याच्या डेस्परेट फॅक्ट विरुद्ध त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा एक लढा निर्माण झाला. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर. आणि अशा कठीण प्रसंगातून किंवा मायरमधून, मायर म्हणजेच काय की अनप्लेझंट सिच्युएशन, जी परिस्थिती खराब आहे त्या खराब परिस्थितीतून तो बाहेर आला. ही वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. आणि पुन्हा एकदा त्याला असं वाटलं की चांगल्या प्रकारचं जीवन जगावं ॲज अ मॅन ऑफ हिमसेल्फ. आणि एक मनुष्य म्हणून किंवा ॲज अ मॅन ऑफ हिमसेल्फ म्हणून जीवन जगावं. ही वूड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड इन्स्लेव्ड हिम. की ज्या इव्हिलने त्याला आजपर्यंत गुलाम केलं होतं त्या इव्हिलवरती विजय मिळावा असं त्याला वाटलं. देर वॉज अ टाईम, आणि हीच वेळ होती. ही वॉज यंग एट, अद्यापही तो तरुण होता. ही वूड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स. आणि पुन्हा एकदा त्याचं जी महत्त्वाकांक्षा होती ती उत्साही महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा रिसरेक्ट किंवा रिस्टोर टू लाईफ पुन्हा एकदा जीवनामध्ये आल्याप्रमाणे होती. परश्यू देम, आणि त्याच महत्त्वाकांक्षाचा पाठलाग करणं विदाऊट फॉल्टरिंग, न अडखळता न डगमगता. दोज सोलम बट स्वीट ऑर्गन, आणि तेच गंभीर आणि स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेटअप अ रिव्हॅल्युशन्स इन हिम. आणि त्याच्यामध्ये रिव्हॅल्युशन्स निर्माण केलं. टुमॉरो ही वूड गो इन टू द रोरिंग डाऊन टाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. दुसऱ्या दिवशी तो डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी जाणार होता आणि फाइंड वर्क काम शोधणार होता. अ फर इम्पोर्टर, की जो आयातदार निर्यातदार होता, फरचा निर्यातदार, हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. की त्याला एकदा ड्रायव्हरची नोकरी दिली होती. ही वूड बी समबडी इन द वर्ल्ड्स, की तो त्याच्यासाठी काहीतरी होता. ही वूड सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म्स. परंतु सोफीला कोणीतरी अंगावरती हात टाकल्यासारखं जाणवलं, त्याच्या आर्मवरती हँड लेड केले असं जाणवलं. ही लुक क्विकली, त्याने जलदपणे सभोवताली पाहिलं. इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमन, आणि त्याला एका इम्पॅसिव्ह फेस ऑफ पोलिसमनचा चेहरा जाणवला. व्हॉट आर यू डुईंग हिअर आज द ऑफिसर्स. तर ऑफिसरने विचारलं की तू काय करतो. सोफी सेड नथिंग. सोफी म्हणाला काहीच नाही. देन कम अलॉंग सेड द पोलिसमन, माझ्यासोबत चल. अँड 3 months on the island said the magistrate in the police court in the next morning. आणि नंतरच्या सकाळी मॅजिस्ट्रेटने अशी शिक्षा याला सुनावली की 3 months इन ऑन द आयलंड्स, की आयलंड्समध्ये 3 महिने तू तुरुंगवासामध्ये राहा. अशा प्रकारची शिक्षा त्या पोलीस कोर्टमध्ये मॅजिस्ट्रेटने दिली. इन दिस वे वी लर्न अ लेसन्स. इट इज अ satirical lessons because at first Sophie had made various attempts to enter the winter islands, but all his efforts had become futile. But when he heard the anthem of the church played by organist, he had
got a drastic change in himself, and he decided to live a meaningful life and being a human in the long run. And he decided that at that times it was unexpected. The policeman came and the policeman told him to come along, and the next day the magistrate had given a decision to Soapy to imprison 3 months on the islands. In such a way, the story ends with anticlimax. What Soapy had decided, it was totally opposite of it. By whatever the efforts at first Soapy had made to enter the winter islands, he had made 5 to 6 attempts, but all his efforts became futile. But when he decided, his fate, his fortunes totally changed, and he was against of his ambitions and aspirations, so it was very ridiculous. At the times it was a smile and the tears of the incidents. I hope you will understand what we learned today. Thank you very much.